तर जय श्रीराम मित्रांनो, माझा आहे आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील नावा या गावाला, ज्या गावामध्ये आपल्याला श्री रंगनाथ महाराजांचा अतिशय प्राचीन आणि सुंदर मठ पाहायला मिळतो, ज्या मठाचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे। तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण या मठाला भेट देऊयात, या मठाची सविस्तर माहिती घेऊयात आणि श्री रंगनाथ महाराजांचाही इतिहास थोडक्यात समजून घेऊयात। तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील नावा या ठिकाणी। नावा हे अंबडपासून साधारणतः 46 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे, तर जालन्यापासून साधारणतः 15 ते 16 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर चला मग भेटूया थेट श्री रंगनाथ महाराजांच्या विश्रांती मठामध्ये। तर मित्रांनो, जसे की आता आपण श्री रंगनाथ महाराजांच्या मठामध्ये पोहोचलेलो आहोत, तर आता आपल्याला या मठाची सविस्तर माहिती श्री एकनाथजी शिंदे सर देतील व त्यासोबतच आपण या मठाची पाहणीही करूयात। नमस्कार, आपण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील प्रसिद्ध असं असणारं ठिकाण सद्गुरू श्री आनंदी आत्मानंद सरस्वती उपाख्य रंगनाथ महाराज विश्रांती मठ नाहवा या ठिकाणी आलेलो आहोत। अत्यंत प्रसिद्धी पावलेलं आणि साधारणतः 1 शतक वर्षापूर्वी ज्या महाराजांनी मराठवाडा, विदर्भ, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश, मुंबई प्रांत अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या महात्म्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून इथलं समाज संघटन या निमित्तानं महाराजांनी केलेलं होतं। शिवाय समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी, समाजाला एक दिशा देण्याचं काम महाराजांनी स्वतः आणि त्यांच्या शिष्य परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं होतं। आणि आज सुद्धा पूर्ण जालना जिल्हा असेल किंवा जालना जिल्ह्याचा अवतीभोवतीचा प्रांत असेल, विदर्भ प्रांत असेल, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, बुलढाणा, टेंभुर्णी, चांडोळ या ठिकाणचा मोठा भक्तवर्ग सुद्धा रंगनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे येत असतो। विश्रांती मठ नाहवा, तालुका जिल्हा जालना या ठिकाणी आज सुद्धा असणारा हा विश्रांती मठ, जवळपास या मठाचा जर इतिहास पाहिला तर जवळजवळ 100 ते 150 वर्षापूर्वीपासूनचा हा मठ या ठिकाणी स्थित आहे। आणि या महात्म्यानं या ठिकाणी महाराजांना मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याची माहिती आज आपल्याला या शूटिंगच्या निमित्तानं या ठिकाणी घ्यायची आहे। रंगनाथ महाराजांचं जर कार्य पाहिलं आपण तर रंगनाथ महाराज हे त्यांचे जे काही शिष्य आहेत, सदानंद महाराज आहेत, आनंदीमाई आहेत, बाळाभाऊ महाराज पितळे आहेत, यांच्या सोबतीनं त्यांनी या सगळ्या शिष्य परिवाराला सोबत घेऊन महाराजांनी त्या काळामध्ये मोठं कार्य त्या ठिकाणी केलेलं होतं। मुळात जर आपण पाहिलं तर रंगनाथ महाराजांचा जो जन्मगाव आहे हे जन्मगाव जालना आहे। जालन्यातील देशमुख कुटुंब, ब्राह्मण कुळातील देशमुख हे त्यांचं मूळ जन्मकुळ आहे। जालन्यामध्ये जुना जालन्यात कसबा नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे। त्यावेळेसचे चिमणाजी पंत देशमुख आणि भागीरथी माई उर्फ लक्ष्मी आई या सात्विक दाम्पत्याच्या पोटी रंगनाथ महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे। आज सुद्धा आपण तिथे जर गेलो कसब्यामध्ये तर रंगनाथ महाराजांचं जे काही जन्म ठिकाण आहे ते जन्म ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं। खऱ्या अर्थाने एक राजवैभव असणारं हे कुटुंब होतं। त्यांच्याकडे त्यावेळेला जालन्याची देशमुखी होती। रंगनाथ महाराजांचे मोठे बंधू व्यंकटेश आणि त्यांच्यानंतर या दाम्पत्याला बाळ रंगनाथ हे पुत्रप्राप्ती त्या ठिकाणी झालेली होती। जवळपास 2.25 वर्ष झाले पण बाळ रंगनाथ बोलले नाही, रडले नाही। त्यामुळे साहजिकच हे जे काही कुटुंब आहे हे कुटुंब चिंताक्रांत झालं की हा बाळ आपला रडत नाही, बोलत नाही, काय अडचण काय आहे। म्हणून त्यावेळेला जालन्यामध्ये एक प्रसिद्ध असे सुफी संत होते, नूरशहा वली नावाचे। मग यांनी आई वडिलांनी काय केलं, बाळ रंगनाथाला त्या नूरशहा वलींकडे घेऊन गेले आणि त्यांना दाखवलं की बाळ रंगनाथ हे जे बाळ आहे हे रडत नाहीये आमचं। नूरशहा वलींनी त्या बाळाला बघितलं, मांडीवर घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य त्या ठिकाणी उमटलं आणि अत्यंत प्रेमभरानं नूरशहा वलींनी त्या बाळाचा मुका घेतला आणि मुका घेऊन त्यांनी सांगितलं की हे बाळ म्हणजे उद्या मोठा सत्पुरुष म्हणून तुमच्या घरामध्ये हे बाळ जन्माला आलेलं आहे। आणि त्यानंतर बाळ रंगनाथ रडायला लागले, अशी त्या ठिकाणी महाराजांच्या चरित्रामध्ये
महाराजांची आख्यायिका त्या ठिकाणी येते. नंतर बाळ रंगनाथ ज्यावेळेला लहानचे मोठे होत होत गेले आणि लहानचे मोठे झाल्याच्या नंतर हळूहळू त्याच परिसरामध्ये फिरायचे आणि दुर्दैवानं कर्मधर्म संयोगानं महाराजांचे आई वडील जे होते ते लवकर निवर्तले. वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच महाराजांचे आई वडील वारले. त्यानंतर महाराजांचं जे काही संगोपन आहे ते त्यांचे काका नरसिंगराव देशमुख यांच्याकडे ती संगोपनाची जबाबदारी आली. आणि लहानचे मोठे होत असताना त्यांची नरसिंगराव आणि त्यांची पत्नी यांनी महाराजांचं संगोपन त्या ठिकाणी लालन पालन पालन पोषण त्या ठिकाणी केलेलं होतं. मग बाळ रंगनाथांनी त्याच परिसरामध्ये फिरत राहायचं, जालन्याच्या परिसरामध्ये या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत असं फिरत राहायचं. पण लहानपणापासून यांची एक वृत्ती होती महाराजांची, रंगनाथ महाराजांची. त्यांना एकांत स्थळ अत्यंत प्रिय होतं. त्यांनी एकांतात बसायचं. एकांतात म्हणजे मग ते स्मशानभूमी असेल, एखादं कब्रस्थान असेल, एखादं मठ असेल, एखादं मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये जायचं, एकांतात बसायचं आणि मग्न राहायचं. कुठेतरी नदी पात्रामध्ये जायचं, तिथं नदी पात्रामध्ये त्या वाळूचा महादेव करायचा, पानं फुलं आणायची, त्या महादेवाची पूजा त्या ठिकाणी करायची. तो कुठेतरी मातीचा शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन करायचं, त्याची पूजा वगैरे करायची. म्हणजे एकंदरीत स्वतःच्या आत्ममग्नामध्ये वैराग्य प्राप्ती असणारं हे व्यक्तिमत्व बालपणापासून त्या ठिकाणी राहत गेलेलं होतं. नंतर त्यांना ज्यावेळेला शाळेमध्ये वगैरे पाठवण्यात आलं, परंतु शाळेमध्ये सुद्धा त्यांच्या खोड्या वगैरे चालू राहायच्या आणि त्यामुळं कधी शाळेत जायचं कधी नाही जायचं अशा काळामध्ये तो काळ ज्यावेळेला पुढे चालला, मग हे बाळ खोड्या करतंय, मग काय करायचं. मग असं ठरलं की बाळ खोडकर आहे, मग याची वृत्ती बदलली पाहिजे. म्हणून काय करूया, ब्राह्मण कुळामध्ये जे परंपरा आहे, व्रतोच्चार केले जातात, त्या व्रताचारानुसार त्यांची उपनयन संस्कार करायचं ठरलं. त्यांचं मुंज करण्याची ठरवली आणि त्यांचे मोठे बंधू व्यंकटेशराव आणि रंगनाथ महाराज बाळ रंगनाथ यांची त्या ठिकाणी मुंज केली. मुंज केल्याच्या नंतर यांच्या वृत्तीमध्ये बदल होईल असं वाटलं, परंतु त्यांच्या वृत्तीमध्ये काही फारसा बदल झाला नाही. आणि एक दिवस आपण जुन्या जालन्यामध्ये त्यावेळेला गणेश घाट, त्याला शेरी म्हणतात, तिथे काही साधूंचा आखाडा असायचा. आजची जे रत्नदीप सिनेमा वगैरे आहे त्याच्या पाठीमागचा तो भाग गणेश घाट म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे महाराजांनी जाऊन एक दिवस काय केलं, त्यांच्या अंगावरची जी काही उपनयन केल्यानंतरचं जे काही यज्ञोपवीत होतं जानवं आणि कमरेची लंगोटी, एक दिवस रात्री निघाले आणि एका त्या स्मशानभूमीमध्ये गेले. तिथं एक साधू बाबा बसलेले होते कोणीतरी, आणि त्यांनी ती अंगावरची ती यज्ञोपवीत आणि लंगोटी काढली आणि त्या चितेमध्ये फेकून दिली. पाठीमागे त्यांचे चुलत बंधू अंधारामध्ये उभे होते, भगवंत नावाचे. त्यांनी बघितलं आणि आल्यानंतर, अरे रंगनाथ काय केलं तू, ते सगळं जे होतं यज्ञोपवीत आणि लंगोटी काढून फेकून दिली, आता काका चिडतील तुला, काकू चिडतील. तेव्हा त्यांनी काहीतरी एक बहाणा बनवायचा म्हणून त्यांनी सांगितलं की नाही, ते लघवीला वगैरे बसताना मला ते आठवण राहत नसायची, कानाला गुंतवायची वगैरे, त्यामुळे मी ती काढून फेकून दिलं. घरी आल्याच्या नंतर काकांना सांगितलं. काकांनी पुन्हा एकदा दुसरं यज्ञोपवीत आणि लंगोटी त्यांना दिली, ते घेऊन. पण बाळ रंगनाथांची ती वृत्तीच नव्हती. मुळात जे काही व्रतबंध वगैरे आहे, कुठल्याही बंधामध्ये स्वतःला बंदिस्त करून न घेणारा हा अवलिया होता. त्यामुळं कुठलंही जे काही लोकमान्य बंधनं आहे, लोकांनी रूढ केलेली बंधनं आहे, ही बंधनं यांना नकोच होती. कारण या बंधाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी त्यांना कार्य करायचं होतं. म्हणून त्यांनी एक दिवस सकाळी त्या गणेश घाटावरती गेले आणि त्यांची लंगोटी आणि यज्ञोपवीत याचं विसर्जन करून त्या ठिकाणी मुंडन करून घरी आले. मुंडन करून घरी आल्याच्या नंतर ज्यावेळेला काकूनी आणि काकांनी बघितलं, काका चिडले. अरे तू काय केलं म्हणे, तू मुंडन करून आलास आणि सगळं विसर्जित केलं, निघ निघ बाहेर निघ. आणि असं म्हणतात कर्मधर्म संयोगानं पडत्या फळाची आज्ञा, आणि तेवढंच एक निमित्त झालं. काका चिडले, रागवले आणि बाळ रंगनाथाला निघ म्हणून निघाले सांगितलं, आणि बाळ रंगनाथ जे निघाले घरातून ते बाहेर पडले, ते कधी घरी न परतण्याच्या उद्देशानं. बाळ रंगनाथ निघून गेले. त्यांना त्यांची शोधाशोध सुरू झाली, कुठे आहे कुठे आहे म्हणून, परंतु त्यांना सापडायला तयार नाही. या ठिकाणी शोध, त्या ठिकाणी शोध, काका शोधतायत, काकू शोधतायत, कुठे मंदिरात शोध, कुठे कब्रस्थानामध्ये शोध, कुठे स्मशानभूमीमध्ये शोध, बाजूच्या गणेश घाटावरती शोध, पण बाळ रंगनाथ त्या ठिकाणी त्यांना सापडलेच नाही. त्याच्यानंतर बाळ रंगनाथांनी तिथून
आपला जो काही प्रवास सुरू केला, बहुतेक त्यांच्या काही चरित्रामध्ये जो उल्लेख आला त्या चरित्रातील उल्लेखानुसार ते तिथून राजूरला गेले असावेत. आणि राजूरवरून नंतर त्यांनी मजल दर मजल करत, कारण प्रवास पायी होता, मग धुंदीमध्येच चालायचं, जोपर्यंत चालू वाटेल तोपर्यंत चालत राहायचं, जिथे भूक लागेल तिथे जे काही उदरनिर्वाह आहे, जे जठराग्नी आहे तो शांत करायचा, पाणी प्यायचं, पुन्हा निघायचं, जसं वाट दिसेल जसं ईश्वर सांगेल त्या पद्धतीने निघत गेले आणि थेट पैठणला गेले. पैठणला त्यावेळेला नाथांची षष्ठी चालू होती आणि त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड नावाचं जे ठिकाण आहे तिथले सत्पुरुष सहजानंद गोचर स्वामी, हे सहजानंद गोचर स्वामी म्हणजे जे ज्ञानोबारायांची भगिनी मुक्ताई यांच्या शिष्य परंपरेतले ते. त्या मुक्ताई, चांगदेव, चक्रपाणी, नंतर चिन्मयानंद आणि चिन्मयानंद महाराजांचे शिष्य म्हणजे सहजानंद गोचर स्वामी हे तिथे आपल्या शिष्य परिवारासह नेहमीप्रमाणे षष्टीसाठी आलेले होते. आणि हे 8-9 वर्षाचं बालक, कमरेला लंगोटी, अंगामध्ये फाटकं, कुर्तं वगैरे, आणि हे त्या गंगेकडे, त्या घाटाकडे स्नानासाठी चाललेले होते. आणि रावटीतून हे सहजानंद स्वामी बसलेले असताना बाळ रंगनाथांची आणि सहजानंद स्वामींची नजरानजर झाली. बाळ रंगनाथांनी त्यांना बघितलं, सहजानंद स्वामींनी त्यांना बघितलं, आणि का कुणास ठाऊक एक आत्मिक जी काही ओढ आहे ती ओढ त्या ठिकाणी निर्माण झाली. बाळ रंगनाथ नदीवरती निघून गेले गंगेला, गोदावरी मध्ये स्नान केलं आणि स्नान करून ओल्या कपड्यानिशी परत येत असताना पुन्हा रावठीमध्ये सहजानंद गोचर स्वामी दिसले. आणि बाळ रंगनाथाला गोचर स्वामींनी आवाज दिला. बाळ रंगनाथ जसे गेले तसे उभे राहिले. कुठून आलात माहिती नाही, नाव काय? आता कोणतं नाव सांगायचं? नाव कोणतंच नाही, तुम्ही द्याल ते नाव आणि तुम्ही सांगाल ते गाव असेल, असे बाळ रंगनाथ त्यांना म्हणाले. आणि त्यानंतर गोचर स्वामींनी बाळ रंगनाथांना त्या ठिकाणी दीक्षा दिली आणि दीक्षेचं नाव म्हणून आत्मानंद हे नाव, या नावाची त्या ठिकाणी घोषणा केली. आणि तेव्हापासून रंगनाथ महाराजांचं गुरूंनी दिलेलं नाव बाळ रंगनाथ हे स्वीकारलं आणि तिथून बाहेर पडले. तिथून बाहेर पडल्याच्या नंतर माऊलींचं गाव आपेगावला आले. आपेगावला आल्याच्या नंतर तेथून आपेगावला माऊलींचं दर्शन घेत तेथून थेट घृष्णेश्वरला गेले. घृष्णेश्वरचं दर्शन घेतलं. मध्ये काही जे काही देवदेवतांची मठ मंदिरांची ठिकाणं लागतील तिथे दर्शन वगैरे घेतलं या बालकानं आणि थेट पिंपरी राजाला आले. औरंगाबाद त्यावेळेचा आणि आजचा छत्रपती संभाजीनगर आणि करमाड यांच्याजवळ असणारं पिंपरी राजा नावाचं गाव, अत्यंत इतिहास प्रसिद्ध असं असणारं गाव. आणि तिथे त्या ठिकाणी त्यांना ब्रह्मानंद सरस्वती नावाचे त्यावेळेचे तत्कालीन साधू पुरुष त्या ठिकाणी होते. असं सांगतात ते मूळचे हैदराबादकडचे होते आणि एका ब्राह्मण कुळातले ते राजवैभव असं असणारं ते व्यक्तिमत्व. आणि त्या ठिकाणी रंगनाथ महाराजांची त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी भेट झाल्याच्या नंतर ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी सुद्धा रंगनाथ महाराजांना त्या ठिकाणी झुबा टोपी देऊन त्यांना गुरुदीक्षा दिली. आणि झुबा टोपी देऊन गुरुदीक्षा दिल्याच्या नंतर त्यांचं जे काही नाव आहे ते नाव आनंदी आत्मानंद सरस्वती अशा नावाचा जय जयकार केला. आणि रंगनाथ महाराजांनी गुरूंचं दर्शन घेऊन निघाले. आणि गुरुजींनी सांगितलेलं होतं, सहजानंद स्वामींनी, ब्रह्मानंद स्वामींनी, कार्य काय करायचं तर जी गुरु नामाची ध्वजा आहे ही गुरु नामाची ध्वजा तुम्हाला फडकवायची आहे. आणि संपूर्ण जगभरामध्ये जे काही सात्विक काम, समाजाचं जे काम आहे, गुरुचं जे काम आहे, देवाचं जे काम आहे, ईश्वराचं जे काम आहे ते काम तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर रंगनाथ महाराज मजल दर मजल करत करत जालना वगैरे मार्गे आले ते थेट सुळकीच्या डोंगराला. इथून पाठीमागे जर तुम्ही गेला तर एक सुळकीचा डोंगर नावाचा एक भाग आहे, छोटीशी टेकडी आहे, उंच, त्याला कैलाश टेकडी असे म्हणतात. बाजूला वरुड, नाव्हा, इकडे आंबुरेवाडी, कडवंची, पलीकडून नंदापूर, इकडे धारकल्याण, पलीकडे पिरकल्याण असं गाव. आणि तिथे त्यावेळेला एक वनराजी वगैरे, पाठीमाग डोंगर पट्टा, पुढे वाहणारी एक छोटीशी नदी, तिथंच 2 छोटे छोटे असणारी गुफा, जिथे त्यावेळेला वन्य प्राणी वगैरे राहायचे. असा तो परिसर त्यांना आवडला. आणि तो आवडल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज राहू लागले. आणि त्या ठिकाणी महाराजांनी जवळपास 1 तप म्हणजे 12 वर्ष महाराज या ठिकाणी राहत होते. मग या 12 वर्षाच्या काळामध्ये ते एक अज्ञातवास असणारा हा काळ होता त्यांचा, की ज्यामध्ये महाराज काय करतायत, कुठे राहतायत, बहुतांश लोकांना माहिती नाही. पण महाराज इथं सुरतीवर राहायचे, खाली यायचे. आणि खाली आल्याच्या नंतर इथे त्यावेळेला
एक म्हस्के होते वरुडचे, त्यांच्या शेतामध्ये ते जायचे. तिथं त्या म्हस्के बाबांनी ज्यावेळी त्यांना बघितलं, तेही सात्विक वृत्तीचा व्यक्ती होता. त्यांनी पाहिल्याच्या नंतर ते म्हणे व इकडं कोणी आपल्याला सुळकीच्या माळावरती त्या डोंगरावरती कधी कोणी मनुष्य प्राणी दिसत नाही, पण हा एक व्यक्ती दिसतोय, कोण आहे काय, तर्नाबाण मुलगा आहे, कसं बोलावं काय बोलावं. पण एक दिवस भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर त्यावेळी त्यांनी सांगितलं किंवा कुठले काय, ते काही बोलले नाही. पण म्हस्क्यांकडे त्या शेतामध्ये येत असताना त्यांनी जे काही भाकरी वगैरे आहे ती घ्यायची, खायची. मग त्यांनी सांगितलं महाराज आपल्याला जेव्हा केव्हा वाटलं तेव्हा आपण यावं आणि इथले जेवण वगैरे करायचं. महाराजांनी यायचं, जेवायला वगैरे थांबायचं. एक दिवस त्यांना तिथं येण्याचं निमंत्रण दिलं त्यांच्या शेतावर. महाराज आले, तिथं थांबले, मुक्कामी थांबले. आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की महाराज एक काम करूया, आपण इथे जे तुमच्यासाठी मठ बांधूया. तयार झाली, काही दगड वगैरे आणून टाकले. पण नंतर कालांतरानं ते जे काम होतं ते काम थांबलं. आणि नंतर तिथून महाराज पुन्हा बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याच्या नंतर महाराजांनी भ्रमंतीचं काम सुरू केलं. पण त्या भ्रमंतीच्या काळामध्ये सुद्धा महाराज जो काही 12 वर्षाचा कालखंड मी तुम्हाला म्हणालो मध्यंतरी काळातला, पैठणहून आल्याच्या नंतरचा, गुरुदीक्षेच्या नंतरचा, तो काळ म्हणजे चिंतनाचा, मननाचा आणि समाजाच्या अध्ययनाचा होता. म्हणजे त्यांचं चिंतन मनन म्हणजे जप जाप एवढंच नव्हतं किंवा गुरुचं नामस्मरण एवढंच नव्हतं, तर समाज समजून घ्यायचा होता. समाजातल्या व्यथा वेदना त्यांना समजावून घ्यायच्या होत्या. समाजाचं दुःख समजावून घ्यायचं होतं. इथल्या जे काही वेगवेगळे घटक आहे या सगळ्या घटकांना समजावून घ्यायचं होतं. म्हणून महाराज पुन्हा एकदा भ्रमंतीवर बाहेर पडले. आणि भ्रमंती करत करत मग महाराज पुन्हा पैठणला गेले. मग पैठणला गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी सहजानंद गोचर स्वामींनी महाराजांना गुरुदीक्षा दिलेली होती, त्यांनी असं ठरवलं की या गुरुदीक्षेच्या ठिकाणावर एक गुरुजीची आठवण म्हणून या ठिकाणी दत्तात्रयाच्या मूर्तीची स्थापना करायची. आणि नाथांचं जे मंदिर आहे, नाथांच्या मंदिराच्या बाजूला एक साधारणतः 200 हात अंतराच्या जागेवरती त्या ठिकाणी रंगनाथ महाराजांनी सगळ्यात सुरुवातीला तिथं दत्तात्रयाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. म्हणजे त्यावेळेला महाराजांचं वयाचा जर विचार केला तर महाराजांचं वय फार फार तर 23 वर्षाचं होतं. त्याच्यानंतर ते विदर्भामध्ये आले. विदर्भामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी सुद्धा त्यांनी दत्तात्रयाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना केली. देवराजावर आनंदवाडी आहे, त्या आनंदवाडीवर सुद्धा त्यांनी दत्त मूर्तीची स्थापना केली. गणेश मूर्ती, दत्त मूर्ती, शिवलिंगाची स्थापना असेल किंवा वेगवेगळ्या देवींची स्थापना असेल ती सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. दुसरी गोष्ट, टाकरवनला जर आपण गेलो इथून खाली त्या टाकरवनला तिथं आणि रुई भादली अंबड तालुक्यामध्ये दत्त मूर्तीची सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. शिवाय हिवरडीला जर गेलो आपण, हिवरडी मोती गव्हाण त्या ठिकाणी सुद्धा महाराजांनी राम मूर्तीची स्थापना केलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुपादुकांची महाराजांनी स्थापना केलेली आहे. इथं पाठीमागचा जो भाग आहे महाराजांच्या या मंदिराच्या पाठीमागून काशी आणि वनारसी या 2 नद्या जातात. समोरच्या बाजूला कल्याणी नदी जाते. पुढे आपण धारकऱ्यांना गेलो तिथं महाराजांचे शिष्य सदानंद महाराजांची समाधी आहे, समाधी मंदिर आहे. त्या मंदिराच्या पाठीमागून ती काशी वनारसी नदी आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला कल्याणी नदी आहे. तर काशी वनारसी ही जी नदी आहे या नदीच्या ठिकाणी महाराजांनी वाघरूळचा डोंगर ते फिरकल्याणला, कल्याणी वनारसी या नदींचा संगम आहे तिथपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 12 महादेवांच्या म्हणजे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. ज्या ठिकाणी सदानंद महाराजांचं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी समाधी मंदिराच्या बाजूलाच रंगनाथ महाराजांनी उपस्थित राहून आनंदीमाई त्यांच्या शिष्या आणि सदानंद महाराज या शिष्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पंचमुखी महादेवाची स्थापना केलेली आहे. मी ज्यावेळेला तुम्हाला बोलताना सांगितलं महाराजांनी की महाराजांनी वेगवेगळ्या देवदेवतांची स्थापना केलेली आहे. कुठं दत्तमूर्तीची स्थापना कर, कुठं राममूर्तीची आहे, कुठं गुरुपादुकांची आहे, कुठं शिवलिंगाची स्थापना आहे. बरं, ही स्थापना केवळ मराठवाड्यामध्येच नाहीये, तर ही स्थापना विदर्भामध्ये सुद्धा आहे. आणि ज्यावेळेला महाराज हे कार्य करत होते तो काळ जर आपण पाहिला तर तो काळ निजामी राजवटीचा तो काळ आहे. 1770चा महाराज शके 1770चा महाराजांचा त्यावेळेला जन्म झालेला आहे. आणि ज्यावेळेला महाराज हे सगळं काम करत होते, तारुण्य अवस्था होती, त्या काळाला इथला जो काही पलीकडे जे वरुड वगैरे हा पट्टा आहे तिथून त्यावेळेला ती सीमारेषा आहे, तिकडे इंग्रजी राजवट होती, इकडे पलीकडे विदर्भामध्ये इंग्रजी राजवट आणि इकडे हा मराठवाड्याचा पट्टा म्हणजे निजामाची राजवटीमध्ये होता. आणि निजामानं वेगवेगळी बंधनं त्या ठिकाणी हिंदू म्हणून घेणारा जो समाज आहे या समाजावर लादलेली होती. मग महाराजांनी जी काही मठ मंदिराची स्थापना केली म्हणजे याचा अर्थ असा आहे का
की या बाजूला आपल्याला लक्ष द्यावं लागेल की महाराजांना कुठेतरी आध्यात्मिक साम्राज्य स्वतःचं निर्माण करायचं होतं, मठ मंदिरं स्थापन करायची होती आणि त्या मठ मंदिराच्या माध्यमातून जो काही गडगंजाची धनसंपत्ती द्रव्य त्या ठिकाणी निर्माण करायचं होतं, किंवा मोठ्या प्रमाणात शिष्य परिवार गोळा करायचा होता, किंवा मठ मंदिराची स्थापना करून कुठेतरी जे काही आपण म्हणतो ते पुण्य वगैरे पदर गाठीला बांधून स्वर्गाला जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता महाराज तयार करत होते का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की नाही, हे कुठलंच नव्हतं. तर महाराजाला इथल्या समाजाचं जे काही उत्थान होतं ते समाजाचं उत्थान त्यांना करायचं होतं. म्हणजे त्यावेळेला निजाम राजवर समाज एकत्र येऊ शकत नव्हता. मग समाजाला एकत्र कसं आणायचं? तर समाजाला एकत्र आणण्यासाठी महाराजांनी छोटी छोटी मठ मंदिराची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. त्या निमित्तानं भंडारे व्हायचे, लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या मंदिरावरती यायचे. आज सुद्धा रंगनाथ महाराजांच्या सदानंद महाराज आणि आनंदीमाई या परिसरातलं आमचं भंडाऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे. या परिसरातलं इथला जो काही महाराजांच्या पुण्यतिथीचा असेल, माईच्या पुण्यतिथीचा भंडारा असेल, सदानंद महाराजांच्या पुण्यतिथीचा भंडारा असेल, त्या भंडाऱ्याला गावातून आजूबाजूच्या सगळ्या गावांमधून प्रत्येक कुटुंब, तिथे जातभेद काहीच नाहीये, कारण सगळ्या सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा या भावनेतून रंगनाथ महाराजांनी कार्य केलेलं आहे. प्रत्येक कुटुंब आपल्या घरून आपल्या कुवतीनुसार ज्वारी, गहू, बाजरी याची जी काही कणी आहे ती भरडायची, ती कणी भरडून आणि डाळ, मीठ, मिरची, लसूण, कांदा हे सगळे घेऊन येतात, इथे आणून ते एकत्र करतात आणि सगळ्यांचं मिळून कणी आणि वरण याचा छानपैकी या ठिकाणी भंडारा होतो. आणि मला वाटतं बहुतेक जर मराठवाड्यामध्ये आपण फिरलो तर ही जी परंपरा आहे, शेकडो वर्षाची परंपरा या संस्थांनं ती आज सुद्धा जपन करून ठेवलेली आहे. कारण आज सुद्धा इथल्या समाजाची, सर्वसामान्यांची धारणा हे तो कन्या वर्णाचा जो काही प्रसाद आहे तो महाप्रसाद घेण्यासाठी समाज इथे आसुसलेला असतो. आणि महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं केवळ त्या प्रसादासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून गेलेली जी काही मंडळी ती आवर्जून या ठिकाणी येत असतात. एवढं मोठं कार्य या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. इथे आल्याच्या नंतर ज्यावेळेस मंदिराच्या आपण पाठीमागच्या भागामध्ये येतो त्यावेळेला पाठीमागे रंगनाथ महाराजांच्या शिष्या आनंदीमाई, या आनंदीमाईंची समाधी या ठिकाणी आपल्याला दिसू लागते. कारण आनंदीमाईची जी काही कालखंड आहे हा महाराजांच्या समकालीन असणारा आहे. आनंदीमाईच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आख्यायिका असलेल्या आपल्याला लक्षात येतात की आनंदीमाई मूळच्या कोणत्या गावातून आलेल्या होत्या, त्यांचं कुळ कुठलं आहे, किंवा त्या नेमकं त्यांचं एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे याच्यामध्ये चरित्र ग्रंथामध्ये काही वेगळे उल्लेख आलेले आहेत. शिवाय जनमानसामध्ये, समाजामध्ये वेगवेगळ्या दंतकथा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आनंदीमाईच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या दंतकथा सुद्धा आज सुद्धा समाजामध्ये प्रसिद्ध आहे. हे बाबा असतील किंवा हे आमचे मामा असतील किंवा आमच्या आजी आजोबा वगैरे माईच्या संदर्भामध्ये, रंगनाथ महाराजांच्या संदर्भामध्ये अनेक कथा त्यावेळेला सांगायचे. तर असं सांगतात की माईचं जे मूळ गाव आहे हे संभाजीनगर, आजचं संभाजीनगर जिल्हा फुलंब्री या ठिकाणी माईचं मूळ गाव होतं. आणि बालपणी लवकर लग्न झालेलं, परंतु असं सांगतात की पुढे ग्रस्त आश्रमाचं जे काही सुख आहे ते माईला दुर्दैवानं लाभलं नाही, पतीसोबत फार काळ पटलं नाही. त्यामुळं नंतर माईनं पतीचं घर सोडलं आणि नंतर ते त्यांच्या उदरनिर्वाहाच्या निमित्तानं संभाजीनगरला एका कलावंतनीकडे राहत असताना ती जी नायकीन होती ती नायकीन रंगनाथ महाराजांची परम अशी शिष्या होती. कारण आपण जर पंढरपूरला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कानोपात्रेचं झाड दिसतंय. कारण कानोपात्रेची जी भक्ती आहे ही आज सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ अशी ती भक्ती समजल्या जाते. आणि त्या पद्धतीनं माईची ही भक्ती होती. आणि रंगनाथ महाराजांसोबत ज्यावेळेला माईची भेट झाली आणि महाराजांनी माईला विचारलं, का ग येते का माझ्यासोबत? कारण आनंदी माईचं असं म्हणतात की मूळ जे नाव आहे हे सरू होतं, त्यांचं मूळ नाव सरू होतं, पण त्यांना आनंदी म्हटलं जायचं. पण नंतर त्यांनी सांगितलं हो येते म्हणे महाराज. येते म्हटलं, महाराजांनी सांगितलं ठीक आहे मी नेईल तुला, पण आज नाही, कधीतरी वेळ आल्याच्या नंतर मी तुला बोलावून घेईन. कालांतरानं माई ज्या ठिकाणी राहत होत्या, ज्या स्त्रीच्या आश्रयाने राहत होत्या ती वारली. ती वारल्याच्या नंतर माई जे काही स्वतः जवळ जमवलेली पुंजी वगैरे आहे ती घेऊन माई विदर्भामध्ये शिनगाव पांगरी या ठिकाणी गेल्या. तिकडे जात असता तिथे त्या राहू लागल्या, ध्यानीमनी काही नाही. आणि देवगाव राजाला रंगनाथ महाराजांचा एक शिष्य होता, एक भक्त होता. त्या भक्तांनी महाराजांना तिथे एक दमडी महाल नावाचा एक महाल होता, तो महाल त्यांना दिलेला होता. तो जो दमडी महाल होता तो दमडी महाल त्यावेळेचे जे काही जहागीरदार होते राजे, देवगाव राजाचे, त्यांनी त्या ठिकाणी एका
त्या व्यक्तीला तो दिलेला होता तिथल्या, आणि त्यांनी तो महाराजांचा भक्त, त्यांनी तो दमडी महाराजांना दिलेला होता. महाराज तिथे थांबलेले होते आणि महाराजांनी त्यांना तिथून शिनगाव पांगरीला माईकडे पाठवलं आणि सांगितलं, जा आनंदीला घेऊन या. आणि ते गेल्याच्या नंतर त्यांनी आनंदी माईला निरोप दिला की महाराजांनी, रंगनाथ महाराजांनी पाठवलं आणि तुम्हाला बोलवलं. आनंदी माई सकाळची वेळ आहे, कोवळं ऊन आहे, आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये स्नान वगैरे करून त्या केस वाळवत, केस विंचरत बसलेल्या होत्या अंगणामध्ये. रंगनाथ महाराजांचा निरोप आहे असं म्हटल्या आनंदी माई देह भान विसरल्या, जेच उठल्या त्या थेट देवगाव राजाला रंगनाथ महाराजांकडे आल्या. इकडे घर उघडा आहे, दार उघडा आहे, काहीच लक्ष नाही. इकडे आल्याच्या नंतर एक दिवस महाराजांसोबत राहिल्या आणि महाराजांनी सांगितलं, आनंदी तू आता परत जा आणि तुझे जे काही घर आहे या घराची सगळी व्यवस्था वगैरे लावून ये. माई म्हणाल्या ठीक आहे. माई त्या भोवे भाबडेपणामध्ये घरी गेल्यात. तिथं बघतात तर रात्रीतून चोरांनी ते संपूर्ण घर लुटून नेलेलं होतं. तिथल्या जे काही त्यांच्या चीज वस्तू होत्या त्या सगळ्या चोरून नेलेल्या होत्या आणि अक्षरशः त्या घराला त्या ठिकाणी आग लावून ते घर ढणाढाणा जळत होतं. माई हसल्या आणि माई म्हणाल्या, गुरुमाऊली खऱ्या अर्थानं मी पाठीमागे आयुष्यात वळून बघावंच नाही. माझं जे काही कर्म होते हे सगळे आपण जाळून राख केलेत आणि त्या कुठलीच गोष्ट मला आता आठवून येते, सगळं स्वप्नवत असावं असा भास निर्माण केला. आता माझ्याकडे काय राहिले, फक्त आणि फक्त गुरुमाऊलीची चरण. असं म्हणून माऊली त्या माई, आनंदी माई परत आल्या गुरुमाऊलींकडे, रंगनाथ महाराजांकडे, आणि त्या थेट नंतर पुढे गुरुमाऊलींसोबतच राहू लागल्या. मग गुरुमाऊली नेहमी म्हणायच्या माईला की माई तुझं जे काही सोनं नाणं आहे ते चोरांनी चोरून नेलेलं आहे. आणि एक दिवस बोलता बोलता महाराज आनंदी माई सोबत विदर्भामध्ये चांडोळला गेले आणि चांडोळला गेल्याच्या नंतर त्या भक्तासोबत बोलताना म्हणाले, काय रे म्हणे बाबा आपण काय करायचं, आता माईचं सोनं जे होतं ते सगळं चोरांनी लुटून नेलं, त्याला आपण काय करणार आहे, ज्याचं त्याचं कर्म असतं, ज्याचे त्याचे नशीब असतं. माई म्हणाल्या, महाराज मला गुरुचरण जे काही मिळालेले आहेत हे सोन्यापेक्षा कमी नाहीये आणि मी कायमस्वरूपी खऱ्या अर्थानं सोन्यामध्येच आहे, कारण हा देहच गुरुमाऊलींच्या चरणामुळे सुवर्णमय झालेला आहे. आणि ज्या भक्ताकडे ते चांदोळला गेलेले होते त्या भक्तांनी, चरित्रामध्ये अशी माहिती येते माईच्या की त्या भक्ताने माईच्या अंगावर त्या काळामध्ये जवळपास 150 तोळा सोनं घालून माईची बोळवण केलेली होती. आणि त्यानंतर आनंदी माई सोबत रंगनाथ महाराज जेव्हा केव्हा चांडोळला त्या भक्ताकडे जायचे त्यावेळेला आपल्याकडे जशी मुलीबाळीची बोळवण करत असताना साडी चोळी देऊन तिला बोळवण केली जाते, त्या पद्धतीनं चांडोळचे भक्त माईची बोळवण करताना अंगावरती सोन्याचे दागिने घालून माईची बोळवण करायचे. नंतर ज्यावेळेला रंगनाथ महाराजांच्या अगोदर माईने आपला देह ठेवला, तो देह ठेवत असताना माईची समाधी मंदिर निश्चित झालेलं होतं आणि माईच्या समाधी मंदिराची जी दगड होती ते माईचे गुरुबंधू सदानंद महाराजांनी सांगितलं होतं, माई तुझ्या समाधीची दगड मी आणणार आहे असं म्हणून ते सदानंद महाराजांनी माईचे समाधीचे दगड त्या ठिकाणी आणून ठेवलेले होते. रंगनाथ महाराजांनी ते चमत्कार केलेच नाही असं म्हणायचं नाही, ते चमत्कार केले सुद्धा, पण ते चमत्कार काय केले, काहीतरी त्यातून बोध घडवून आणायचा होता, समाजाला काहीतरी दिशा द्यायची होती, म्हणून त्यांनी ते चमत्कार केलेले आहेत. असं म्हणतात रंगनाथ महाराजांनी कुठे कुत्रा जिवंत केला, रंगनाथ महाराजांनी कुठे गाय जिवंत केली, रंगनाथ महाराजांनी बालकाला जीवदान दिलं, रंगनाथ महाराजांनी पोपट जिवंत केला. मग ही जी जिवंत केलेली आहे, मग खरंच रंगनाथ महाराजांकडे ही काही विद्या होती का, याचं जर उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मते तरी याला शास्त्राचाही आधार आहे आणि रंगनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा तसे उल्लेख आलेले आहे. ज्यावेळेला रंगनाथ महाराज बाल अवस्थेमध्ये जालन्याला होते आणि एक दिवस जसं तुम्हाला सांगितलं की गुरुजींनी सांगितलं, त्यांच्या काकांनी सांगितलं होतं की रंगनाथ महाराजांनी मुंडन करून यज्ञोपवीत आणि लंगोटी विसर्जित करून रंगनाथ महाराज घरी आले ना, काका चिल्ले, काकांनी निघून जा म्हणून सांगितलं. रंगनाथ महाराज निघाले. मग त्या दिवशी संध्याकाळी थांबले कुठं होते, तर त्या दिवशी रंगनाथ महाराज तिथंच जालन्यामध्ये त्यांचा एक जो बालमित्र होता इमाम नावाचा, कादराबाद जवळ त्याचं घर होतं आणि तो इमाम फकीराचा मुलगा तो, आणि त्या ठिकाणी राजा बागशाह फकीर होते, त्यांच्याकडे ते थांबलेले होते. त्यांच्याकडे ते थांबलेले असताना तिथून दोघ जण सोबत मिळून रात्रीतून त्या बागशाह महाराजांकडे एक पोपट होता, बोलका पोपट. रात्री गप्पा मारत मारत ते बागशाह सवार जे काही झोपलेले होते, आज सुद्धा त्यांची दर्गा जालन्यामध्ये आहे, त्यांचा तो पोपटाचा पिंजरा घेऊन ते रात्री
फिरत फिरत अशा ठिकाणी गेले की त्यावेळेचे जे काही तत्कालीन संत होते निर्गुण शहावली नावाचे, त्या निर्गुण शहावलींची तिथं समाधी आहे, तिथपर्यंत ते बोलत गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर बाळ रंगनाथांनी तो जो पोपट त्या पिंजऱ्यामध्ये सोबत होता, ते इमाम नावाचा तो मुलगा जो होता तो सोबत होता. आणि तिथं त्यांनी म्हणे या निर्गुण शहावली असं म्हणाले. ते म्हणाले असताना तो काही पोपट आहे तो पिंजऱ्यामध्ये तडफड करू लागला. त्याचे प्राण असे कंठाशी आलेले होते. मग त्या इमाम जो मुलगा होता 17-18 वर्षाचा, त्याने तो पिंजरा उघडला पोपट बाहेर आला. पोपट बाहेर आल्याच्या नंतर पाहतात सूर्योदयाची वेळ आहे, आता थोड्याच वेळात सूर्योदय उदय पावणार आहे. अशा काळामध्ये मग तो पोपटाचे प्राण कंठाशी आले. मग काय करायचे, रंगनाथ महाराज उठले. रंगनाथ महाराजांचं वय त्यावेळेला 7-8 वर्षाचं. उठले, बाजूला गेले, काहीतरी एक झाडपाला होता तो झाडपाला आणला, तो चुरगळला. तो जो मुलगा होता इमाम नावाचा, त्याच्या खांद्यावरती एक रुमाल होता, त्या रुमालामध्ये त्याची पुरचुंडी बांधली आणि ती पुरचुंडीचा रस काढून 2-4 थेंब त्या पोपटाच्या तोंडामध्ये पिळले. आणि त्या पोपटाला संजीवनी प्राप्त झाल्यासारखा तो पोपटाला चेतनावस्था निर्माण झाली आणि तो पोपट आपले पंख फडफडून त्या झाडावरती जाऊन बसला. आता हा जो इमाम होता तो त्या राजाबाग सवार यांच्याकडे का गेलेला होता, तर त्याचं कारण असं होतं, त्याचा जो छोटा भाऊ होता तो आजारी होता आणि तो आजारी असल्या कारणानं त्या सत्पुरुषाकडून उदी आणावी म्हणून त्याच्या आई वडिलांना त्याला पाठवलेलं होतं. पण रंगनाथ महाराजांच्या सोबत असल्या कारणानं त्याला रंगनाथ महाराजांचा आग्रह सोडता आला नाही, ते बाल रंगनाथांचा, कारण बालमित्र उसम जवळपास सारखं वय कमी अधिक असलेलं. मग त्याच्यासोबत राहिलं आणि ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आता जायचंय आणि आपण तर या कामासाठी आलेलो होतो, आपल्या भावासाठी औषधी नेण्यासाठी आलेलो होतो. रंगनाथांनी सांगितलं, बाल रंगनाथांनी, की तुझ्याकडे जी पुडी आहे, जरी घरी गेल्याच्या नंतर तुझ्या भावाच्या तोंडामध्ये पाण्यात बुडून ती पुडी पीळ, असं सांगून रंगनाथ महाराज निघून गेलेले होते. तो रंगनाथ महाराज निघून गेल्याच्या नंतर हा घरी निघाला. घरी जाऊन बघतो तर दारासमोर बरीचशी मंडळी जमा झालेली आहे आणि घरातून आईचा वगैरे जे काही महिला मंडळी त्यांचा रडण्याचा आवाज येतोय. याच्या लक्षात आलं की आपला जो भाऊ आहे हा भाऊ वारलेला आहे. मग बाकीची मंडळी म्हणू लागली की अरे तुला दवा आणण्यासाठी पाठवलं, तू थेट कपनच्याच वेळेला आलेला आहेस. मग त्यानं ते बघितलं आणि त्यानं थोडंसं अंगामध्ये आल्यासारखं थोडंसं नाटक केलं आणि तो नाटक करत रस्ता काढत तिथपर्यंत गेला. जे काही पाणी होतं थोडंसं पाण्यात ती पुडी बुडवली आणि ती पाण्याची पुडी घेऊन रुमालात बांधलेली गाठ रंगनाथ महाराजांनी दिलेली ती त्या भावाच्या तोंडामध्ये पिळल्याच्या नंतर असं म्हणतात की ते बाळ सुद्धा सजीव झालं, जिवंत झालं. आणि नंतर त्याच्या चरित्रामध्ये असा महाराजांचा उल्लेख येतो की ते बाळ सजीव झाल्याच्या नंतर त्याच्या अंगावरचा कपडा वगैरे काढला तर ते मुलगी होऊन तो त्या ठिकाणी जिवंत झालेला होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराजांनी जे काही वेगवेगळे पशु पक्षी प्राणी माणसं जिवंत केली, याचा अर्थ यातून आपल्या लक्षात येतो की चरित्रामध्ये तो उल्लेख आलेला आहे की महाराजांना जे काही वन औषधी आहे, या वन औषधीचं त्या ठिकाणी महाराजांना ज्ञान होतं. ज्यावेळेला रंगनाथ महाराज त्याच काळामध्ये जालन्यामध्ये फिरत होते, तर जालन्यामध्ये आज रोजी आपल्या सराफा मार्केटच्या बाजूला एक भव्य इमारत, एका सुवर्णकाराचे बांधकाम चालू आहे. ती असं म्हणतात ती इमारत त्यावेळेला जिथे एक व्यापारी होते, बेजनजी आणि पिस्तनजी नावाचे पारशी व्यापारी, त्यांची ती इमारत होती. आणि एक दिवस सकाळीच ज्यावेळेला बेजनजी त्या दुकानाच्या समोर आले, पिस्तनजी जे होते ते शौचासाठी सकाळी बाहेर चालले होते. बाळ रंगनाथ आला आणि हट्ट धरला, मला 4 आणे दे. ते म्हणे अरे आता नाही, मी नंतर आल्यावर देतो. नाही मला आताच पाहिजे, आताच दे. त्यांनी लक्षात आलं की हा बाळ काही ऐकत नाहीये. त्यांनी त्या बाळ रंगनाथाच्या हातामध्ये 4 आणे ठेवली. रंगनाथ तिथून निघाले, बाजूच्या एका दुकानावरती गेले. तिथून त्यांनी त्यावेळेला गांजेची पुडी घेतली आणि शेरीकडे निघाले. शेरीमध्ये जे गणेश घाट, त्या गणेश घाटावर तिथं एक 400-500 साधूंचा एक जथ्था त्या ठिकाणी थांबलेला होता. त्या साधूंकडे गेले आणि त्या साधूंना, प्रत्येक साधूला 4 आणे आणि एक गांजेची पुडी प्रत्येक साधूला त्या ठिकाणी वाटून दिली. आणि प्रत्येक जण विचारतात किसका बच्चा आहे, पण महाराजांनी पाठीमागे फिरून वळून काही बघितलेलं नाही. म्हणजे हे सुद्धा त्या ठिकाणी महाराजांचं कार्य आपल्या लक्षात येतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला महाराज तिथंच जालन्यामध्ये बालावस्थेमध्ये फिरत होते, त्यावेळेला त्या ठिकाणी एक मोठे रामप्रताप शेठ नावाचे एक व्यापारी होते. रामप्रताप यांच्या कानावर तो विषय गेलेला होता की रंगनाथानं या बालकानं 4 आणण्यासाठी पेस्तनजीकडे हट्ट धरलेला होता. पण त्यांच्या दुकानासमोर 2 दिवसापासून एक कुत्र मरून पडलेलं होतं, त्याची सगळी दुर्गंधी सुटलेली होती. त्यांनी त्या बाळ रंगनाथाला, छोकरे इधर आओ, ये जो कुत्ता है ये उठा के फेंक दो.
मैं तुम्हें 4 आने दे दूंगा. बाळ रंगनाथ ते गेले त्या कुत्र्यापाशी आणि त्या चरित्रामध्ये उल्लेख होतो महाराजांच्या. त्या कुत्र्याला म्हणले, अरे उठ, किती वेळ इथे झोपतोस, असं म्हणून त्या कुत्र्याला त्या ठिकाणी स्पर्श केला, हाताने उठवलं. ते कुत्रा सुद्धा उठला, जिवंत झाला आणि रंगनाथ महाराजांच्या सोबत त्या बाल रंगनाथांसोबत चालू लागला. बाल रंगनाथांच्या सोबत चालत असताना हे जे रामप्रताप शेठ होते, रामप्रताप शेठ, हे अक्षरशः त्यांना गहिवरून आलं आणि एक पश्चाताप झाल्यासारखं झालं की मी कोणाला सांगितलंय की ज्या बालकाच्या हातामध्ये मृत प्राण्याला जिवंत करण्याची क्षमता आहे, म्हणजे हा एक वेगळा अवलिया आहे, काहीतरी वेगळी ही विभूती आहे. ते धावत धावत गेले आणि त्या बाळ रंगनाथाचे त्या ठिकाणी पाय धरले आणि नमस्कार केला. महाराज, माझं चुकलं, मी तुम्हाला हे काम सांगायला नको होतं, असं तो म्हणाला. नंतर बाल रंगनाथांनी म्हणजे बालकासारखं निव्वळ हट्ट धरायला सुरुवात केली आणि हट्ट धरताना मला हे पाहिजे, ते खाऊ पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं म्हणून हट्ट धरायचा. आणि ते रामप्रताप शेठ सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा हट्ट पुरवायचे. इतका हट्ट पुरवायचे की महाराजांनी त्यांच्या दुकानात जायचं, त्याचे काही गादी तक्ते वगैरे ठेवलेले असे, त्याच्यावर बसायचं, त्याच्यावर उड्या मारायच्या, काय खायला पाहिजे ते खाऊ मागायचा, त्यावरतीच ते सांडवायचा, घाण टाकायची. कधी कधी हट्ट करायचा, नाही मला मद्यच आणून दे, नाही मला गांजाच आणून दे. म्हणजे अगदी त्यांचं जसं आपण म्हणतो की एखाद्याचा अंत पाहणे, त्या पद्धतीनं महाराजांनी त्यांचा अंत पाहायचा आणि त्यांनी सुद्धा महाराजांचा प्रत्येक हट्ट त्या ठिकाणी पूर्ण करायचा. एवढंच नाही तर चरित्रात असा उल्लेख येतो की महाराजांनी त्यांच्याच त्या दुकानामध्ये हे सगळं खाऊन पिऊन तिथेच घाण करायची आणि त्या रामप्रताप शेठनं कुठलीही कुरकुर न करता घरी नोकर चाकर असताना सुद्धा त्या सत्पुरुषानं स्वतःच्या हातानं ती सगळी घाण त्या ठिकाणी स्वच्छ करायची. पण त्यानं महाराजांचे चरण त्याच्यानंतर कधी सोडले नाही. आणि असं म्हणतात की त्यावेळेला जालन्यामध्ये एक समज त्या ठिकाणी निर्माण झालेला होता की जो कोणी या बाल रंगनाथांची इच्छा पूर्ण करेल त्याला भरभराट त्या ठिकाणी लाभते. म्हणजे एक असा गाजावाजा त्या काळामध्ये निर्माण झालेला होता. म्हणजे रामप्रताप शेठ फक्त त्याच्यासाठी करत होते अशातला भाग नाही, कारण त्यांनी ज्यावेळेला तो चमत्कार बघितला आणि ते पूर्णपणे महाराजांच्या चरणी लीन झालेले होते. रंगनाथ महाराज ज्या वेळेला गुरुदीक्षा घेऊन परत आल्याच्या नंतर ते या अनुयायाला भेटले रामप्रताप शेठला आणि त्यांना सांगितलं की शेठ, तुम्ही काय करा, या ठिकाणी एक लक्ष्मी नारायणाचं मंदिर बांधा. आपल्या रेल्वे स्टेशनकडे जाताना त्यावेळेसचा, कारण तो पूर्ण भाग गजबजलेला नव्हता, आपल्या जालन्यात मस्तगडच्या बाजूला जे लक्ष्मीनारायणपुरा नावाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. हे लक्ष्मीनारायणाचं जे मंदिर आहे ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर सुद्धा रंगनाथ महाराजांच्या सांगण्यावरून त्या रामप्रताप शेठ यांनी त्या ठिकाणी बांधलेलं होतं. आणि नंतर रंगनाथ महाराजांच्याच हातानं रामप्रताप शेठनं स्वतःच्या घराला एक चौकट बसवून घेतलेली आहे. आज सुद्धा त्यांच्या नातू पंतू पर्यंत जो आदर आहे महाराजांविषयीचा आणि जो इतिहास आहे तो अत्यंत अभिमानास्पद असणारा तो इतिहास त्यांच्या कुटुंबातला आज सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जतन केलेला आहे. जशी महाराजांनी वेगवेगळ्या मठ मंदिराची स्थापना केल्याचा मी उल्लेख केला, तसंच आपण ज्या वेळेला जालन्यावरून इकडे महाराजांच्या विश्रांती मठाकडे येऊ लागतो त्यावेळेला अहंकार देवळगावच्या त्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर जो डोंगर आहे देवमूर्तीच्या पुढे आल्यावर तिथे महाराजांनी त्यावेळेला पूर्वाभिमुख बसून पूर्वेला तोंड असलेला एक भव्य अशा गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली होती. आज तो परिसर एवढा गजबजला आणि माळाचा गणपती म्हणून तो परिसर आज प्रसिद्धीस पावलेला आहे. मग एकंदरीत जर पाहिलं तर महाराजांचं हे जे कार्य आहे हे कार्य म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये समर्पित भावनेनं महाराजांनी या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे. महाराजांनी निष्ठावंत असे मोजके शिष्य केले. त्यामध्ये सद्गुरू श्री रंगनाथ महाराज आहेत, आनंदी माई आहेत, बाळाभाऊ महाराज पितळे ज्यांचं संस्थान मेकरला आहे हे आहेत आणि याशिवाय सुद्धा बालमुकुंद महाराजांसारखे पहिला शिष्य महाराजांचा बालमुकुंद महाराज आहेत. असे अनेक शिष्य महाराजांनी त्या ठिकाणी केलेले आहे आणि या शिष्यांनी सुद्धा आपल्या परीनं समाजामध्ये गुरूंचा जो आदेश होता रंगनाथ महाराजांचा तो आदेश घेऊन त्यांनी त्यांचं कार्य त्या ठिकाणी पुढे घेऊन गेलेले आहे. रंगनाथ महाराजांचं कार्य विदर्भ प्रांतामध्ये आणि काही मराठवाड्यामध्ये चालायचं तर पुढे रंगनाथ महाराजांनी आपले जे शिष्य होते सदानंद महाराजांना इकडे स्वीकारल्या गुरुदीक्षा दिल्याच्या नंतर त्यांनी सदानंद महाराजांना मराठवाड्यामध्ये कार्य करायला सांगितलं. मग जो परिसर रंगनाथ महाराजांनी कार्य करण्यासाठी नेमून दिलेला होता त्याला रंगनाथ महाराज जहागीरदारी म्हणायचे. शिष्याला दिलेली ती जहागिरी असायची. मग त्या जहागिरी कशासाठी, त्या शिष्यानं काय करायचं, त्या प्रांतामध्ये त्या गावोगावी जायचं,
तिथं जो काही समाज आहे त्या समाजाला एकत्र करायचं, समाजाला 4 हिताच्या गोष्टी सांगायच्या, त्याला सत्मार्गाला लावायचं, त्यांना आध्यात्मिक विचाराकडे वळवायचं, त्यांना पंढरपूर, पैठण या काही अध्यात्माचे जे काही पवित्र अशी असणारी ठिकाणं आहे यांच्याकडे वारीच्या निमित्तानं घेऊन जायचं. मग म्हणजेच रंगनाथ महाराजांकडे विदर्भाचा काही भाग रंगनाथ महाराज स्वतः बघायचे आणि सदानंद महाराजांकडे हा मराठवाड्याचा जो पट्टा आहे हा मराठवाड्यांचा पट्टा त्यांच्याकडे होता. आणि रंगनाथ महाराज सदानंद महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही नित्यनेमानं पंढरपूरची वारी करा आणि पैठणची जी काही वारी आहे ती पैठणची वारी करा. सदानंद महाराजांनी पैठणची वारी करायची, पंढरपूरची वारी करायची. वारीहून परत येताना सदानंद महाराजांनी गुरूंनी जे काही रुई बांधली या ठिकाणी दत्तात्रयाची मूर्तीची स्थापना केलेली होती तिथे जाऊन थांबायचे आणि सदानंद महाराजांनी तिथे सुद्धा त्या ठिकाणी काही काळ जप केल्याचा उल्लेख त्या ठिकाणी येतो आहे. शिवाय तुम्हाला जो मी उल्लेख केला होता की रंगनाथ महाराजांनी पाठीमागे 12 महादेवाची स्थापना केलेली आहे आणि पुढे पिरकल्याण या गावाजवळ वनारसी काशी या नदीचा अलीकडे संगम आहे सदानंद महाराज मंदिराच्या पाठीमागे. पुढे गेलात की वनारसी आणि तिकडून येणारी कल्याणी, या कल्याणी आणि वनारसी या दोन्ही नद्यांचा संगम हा जो पिरकल्याण नावाचं गाव आहे. आज तिथे कल्याण मध्यम प्रकल्प म्हणून मोठा प्रकल्प आहे. तिथं जे जुनं पिरकल्याण त्याला म्हणायचे, त्या जुन्या पिरकल्याण जवळ एक महादेवाचं मोठं मंदिर आहे आणि तिथं तो संगम होता. त्या संगमावरती सदानंद महाराज स्वतः जप करत बसायचे अशी आख्यायिका त्या ठिकाणी आपल्या समोर येते. आणि हे जे 12 महादेव आहे या 12 महादेवांमध्ये पुढे पलीकडे पिरकल्याण आहे. त्या पिरकल्याणमध्ये एक पिरवाडी नावाचं ठिकाण आहे. त्या पिरवाडीमध्ये तिथं पिराचं एक स्थान आहे आणि अलीकडे जी वनारसी नदी जाते त्या वनारसी नदीच्या तीरावर रंगनाथ महाराजांनी एका शिवलिंगाची स्थापना केलेली होती आणि पलीकडे पिरकल्याणच्या हनुमानाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. रंगनाथ महाराज असं म्हणायचे, इधर पीर इधर महावीर और बीच में बैठे फकीर, असं म्हणून रंगनाथ महाराजांनी त्या ठिकाणी आपलं जे काही कार्य आहे ते कार्य या ठिकाणी चालवलेलं होतं. खऱ्या अर्थानं रंगनाथ महाराजांचा जो इतिहास आहे अत्यंत जाज्वल आणि मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचा असा असणारा हा इतिहास आहे. एकंदरीत महाराजांचं कार्य मुंबई, कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मराठवाडा, विदर्भातील अनेक वेगवेगळी गावं, मराठवाड्यातली अनेक वेगवेगळी गावं, ज्या सगळ्याच गावांचा उल्लेख अनुदानानं काही ठिकाणी राहून जातो. या ठिकाणी महाराजांचं मोठं कार्य केलेलं आहे. आमचे आजोबा पणजोबा असतील किंवा आपल्या पिढीतील अनेकांचे असे काही पूर्वज आहे की जे पूर्वज रंगनाथ महाराजांच्या सोबत, सदानंद महाराजांच्या सोबत, आनंदीमाईच्या सोबत ते वावरलेले आहे. आणि त्यांचे काही घराणे असे सुद्धा आहेत की रंगनाथ महाराज सदानंद महाराजांची जी काही गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा त्या घराण्यामध्ये असलेली आज सुद्धा आपल्याला लक्षात येते. आणि जवळपास वयाच्या 67 वर्षापर्यंत रंगनाथ महाराजांनी कार्य केलं आणि वयाच्या 67 वर्षाच्या नंतर इथेच याच जे विश्रांती मठ आहे त्या विश्रांती मठात जिथं महाराजांची समाधी आहे रंगनाथ महाराजांची, ते समाधी ठिकाण महाराजांनी नियोजित करून ठेवलेलं होतं. आणि त्या समाधी मंदिराच्या पाठीमागे एक दत्तात्रयाची मूर्ती आहे. ही दत्तात्रयाची मूर्ती रंगनाथ महाराजांनी स्वतः या ठिकाणी बसवलेली होती. शिवाय इथेच पाठीमागे जर आपण गेलो नदीच्या तीरावरती तिथे एक गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी महाराजांनी स्थापन केलेली आहे. आणि याच्या बाजूलाच तिथे गुंफा म्हणायचे. त्या गुंफेचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एक कुटी वजा पर्णकुटी महाराजांनी उभारलेली होती आणि महाराज त्या ठिकाणी ध्यानमग्न स्थितीमध्ये बसून असायचे, जप तप त्या ठिकाणी करायचे. तर अंतकाळी महाराज त्याच ठिकाणी थांबलेले होते आणि महाराजांचं जे काही देवस्थान आहे ते देवस्थान महाराजांचं त्या गुंफेमध्ये झालेलं होतं. आणि नंतर महाराजांचं जे पार्थिव आहे ते पार्थिव महाराजांचं नियोजित यांची जी समाधी मंदिर आहे जिथं आपण उभे आहोत त्या समाधी मंदिराच्या ठिकाणी आणून महाराजांना त्या ठिकाणी समाधी देण्यात आलेली होती. आज सुद्धा वेगवेगळ्या परिसरामधून महाराजांच्या निमित्तानं अनेक भक्तवर्ग या ठिकाणी येतोय. प्रत्येक रविवारी पलीकडे सदानंद महाराजांच्या मठावरती भक्ताचा ओढा हा चालू असतो. शिवाय महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आजूबाजूच्या गावामधून जवळपास आज सुद्धा 12 ते 15 पालख्या या नियमित त्या ठिकाणी येतात. सदानंद रंगनाथ महाराजांच्या निमित्तानं आत्ता नुकतीच कार्तिकमध्ये रंगनाथ महाराजांची 109वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे. ज्या वेळेला माऊलींची समाधी संजीवन सोहळा चालू असतो त्याच वेळेला रंगनाथ महाराजांचा हा समाधी सोहळा हा योगायोगाने एकाच दिवशी येतो.
जेव्हा निवृत्तीदादांचा समाधी सोहळा असतो त्यावेळेला पौष महिन्यामध्ये साधारण महाराजांचा समाधी सोहळा असतो. म्हणजे ही जी काही ऋणानुबंध आहे संत परंपरेतले, संत विचारातले, अध्यात्मातले, हे ऋणानुबंध पुढील काळामध्ये सुद्धा रंगनाथ महाराजांनी नेऊन ठेवलेले आहेत. आणि आज सुद्धा हा जो परिसर आहे, हा परिसर रंगनाथ महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य पूर्णपणे मानतो. कारण रंगनाथ महाराजांनी उपदेश करताना गुरु 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 तेरा नाम है यही तेरा काम है असं त्यांनी म्हणायचं. वासना खोटी आहे, वासनेला वांती एवढी किंमत द्यावी असं रंगनाथ महाराज म्हणायचे. लेने को गुरु का नाम और करने को अन्नदान असं रंगनाथ महाराज म्हणायचे. म्हणजे रंगनाथ महाराज मराठी बोलायचे, पण मराठी बोलत असताना सुद्धा अधून मधून नेहमी काही हिंदी उच्चार जे आहे, हिंदी शब्दाचा वगैरे ते उच्चार करायचे. आणि जो उपदेश त्यांनी केला, तो उपदेश करताना त्यांनी जाणीवपूर्वक केलेला नाही, काही प्रासंगिक प्रसंगातून त्याने तो उपदेश केलेला आहे. एक उदाहरण सांगायचं म्हणजे ज्यावेळेला रंगनाथ महाराज म्हणतात की वासना खोटी आहे, मग ती वासना कोणतीही असू द्या, मानवी मनामध्ये जे काही षडविकार आहे त्या षडविकारांमध्ये जी वासना आहे ती वासना खोटी, आणि वासनेला वांती एवढी किंमत द्यावी, वांती म्हणजे वकारी, वकारी इतकी किंमत द्यावी असे रंगनाथ महाराज म्हणायचे. एक दिवसाचा घटना प्रसंग आहे. आनंदीमाई सोबत रंगनाथ महाराज आपल्या जालन्याच्याच बाजूला पाचन वडगाव नावाचं गाव आहे, त्या पाचन वडगावच्या ठिकाणी रंगनाथ महाराज गेले, मंदिरावरती बसलेले आनंदीमाई सोबत. आणि तिथे पाचन वडगावचे बंडेराव जोशी, तिथले पाचन वडगावचे, ते महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरावरती आले. त्या गावातल्या तिथं मंदिरावर आल्यानंतर चर्चा होत असताना महाराज बंडेरावांना म्हणाले की बंडेराव, आज आम्ही तुमच्याकडे जेवणासाठी येतोय आणि खूप शेवाया खाव्यासे वाटतात. आनंदीमाईला म्हणून, का ग माई, तुला खूप शेवाया खाव्यासे वाटतात ना? आनंदीमाईने, हो महाराज. मग बंडेराव जोशींना सांगितलं. बंडेराव जोशी घरी गेले, त्यांनी सगळी काही व्यवस्था जी आहे कुटुंबाला करायला सांगितली. रंगनाथ महाराज आलेले आहेत, कारण प्रसिद्धी पावलेलं हे त्यावेळेचं वैभव होतं, त्यावेळेची ही विभूती होती. घरची जी काही ती माऊली आहे त्या माऊलीने सगळी व्यवस्था केलेली आहे. शेवयाचा भात शिजवलेला आहे, भजे तयार केलेले आहे, वेगवेगळ्या भाज्या बनवलेल्या आहे. आणि रंगनाथ महाराजाला त्यांनी जेवायला बोलवलं. रंगनाथ महाराज म्हणाले की बाबा, मी सकाळी सकाळी स्नान केलेलं आहे, आता गेल्या गेल्या मला थेट जेवायलाच बसायचंय. ठीक आहे म्हणे. पात्र वाढलेली आहेत, पानं बनवलेली आहेत, त्यावर सगळे पदार्थ वगैरे बनवलेले ते ठेवलेले आहेत. रंगनाथ महाराज आनंदीमाई जेवायला बसलेले आहेत. रंगनाथ महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेवयाचा भात घेतला आणि शेवयाच्या भातावर ताव मारायला सुरुवात केली. हे जे सांगतो हे सगळं त्यांच्या चरित्रामध्ये हे उल्लेख आलेले आहे. एवढा शेवयाचा भात खाल्ला महाराजांनी, एवढा शेवयाचा भात खाल्ला की तो भात खाल्ल्याच्या नंतर 3-4 वेळेस महाराजांनी तो भात मागवला आणि तरीही भात खातच राहिले. फुल भात खाल्ल्याच्या नंतर महाराजांना वकारी झाली. महाराजांनी त्या पात्रावरच ती वकारी केली. पात्रावर ती वकारी केल्याच्या नंतर जी काही वकारी आहे ती वकारी पुन्हा महाराजांनी खायला सुरुवात केली. आनंदीमाई घाबरल्या. आनंदीमाईच्या लक्षात आलं आपली काहीतरी चुकी झाली आणि आनंदीमाईंनी महाराजांना हात जोडले. महाराज, असं नका करू, याच्यानंतर मी कुठला हट्ट करणार नाही. महाराज म्हणाले, नाही नाही माई, मला खूप भूक लागलेली, मला खूप शेवया खावाशा वाटतात, मला शेवया खायच्या आहेत असं म्हणून महाराजांनी तो जी वकारी केली होती वकारी तो खाऊन घेतला. त्याच्यानंतर पुन्हा महाराजांनी वकारी केली. पुन्हा महाराज तो वकारी खाण्याचा प्रयत्न करू लागले. आनंदीमाईंनी महाराजांचे तात्काळ पाय धरले आणि सांगितलं, महाराज चुकले मी, याच्यानंतर मी तुम्हाला कधी असा कुठला हट्ट करणार नाही. आणि त्यावेळेला महाराजांनी सांगितलं माईला की माई, वासना जी असते ही वासना अत्यंत खोटी असते. वासना कोणती असू द्या ती खोटी आहे. वासनेच्या आहारी जायचं नाही, वासनेला वांती इतकी किंमत द्यायची. म्हणजे महाराजांचे जे उपदेश आहे हे महाराजांचे उपदेश या पद्धतीनं प्रसंगानुसार महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी उपदेश केलेले आहे. महाराजांसोबत वेगवेगळे धर्माची जी काही मंडळी राहायची ती मंडळी राहायची. जो उल्लेख मी तुम्हाला केला बाल वयामधला बाल सवंगडी त्यांचा इमाम, हा इमाम तिथे असताना ज्यावेळेला महाराज गुरुदीक्षा घेऊन आले, जालन्याला आल्याच्या नंतर महाराजांनी त्या इमामला सुद्धा त्या ठिकाणी गुरुदीक्षा दिली आणि त्याचं मौलानंद असं महाराजांनी नामकरण केलं. म्हणजे आज सुद्धा जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये महाराजांची गुरुदीक्षा असणारी अनेक मंडळी त्या ठिकाणी महाराजांचं कार्य पुढं करत गेलेले आहे. आणि या निमित्तानं जो महाराजांचा इतिहास आहे हा इतिहास जनसामान्यांपर्यंत पुढच्या पिढींपर्यंत जावा, याच्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या पिढीला खूप काही काम करण्याची गरज आहे. महाराजांचे चरित्र आज सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये लिखित स्वरूपामध्ये आहे, ते उपलब्ध करून किंवा अजून त्याच्यामध्ये ज्या ज्या परिसरातल्या दंतकथा असतील, लोककथा असतील, त्या महापुरुषांच्या या लोककथा दंतकथा एकत्र करून महाराजांचं जे काही चरित्र आहे, त्यांचं जे कार्य आहे, नुसतं चरित्रच नाही तर महाराजांचं कार्य पुढच्या पिढीपर्यंत कसं घेऊन जाता येईल, त्यांचा जो उपदेश आहे
तो उपदेश पुढच्या पिढीपर्यंत कसा घेऊन जाता येईल याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे कार्य करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि यासाठी महाराज रंगनाथ महाराज, सदानंद महाराज, आनंदीमाई, बाळाभाऊ महाराज आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी देतील ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करूया आणि थांबूया. जय हरी. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री रंगनाथ महाराजांच्या विश्रांती मठाची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री एकनाथजी शिंदे सर व संस्थानाचे सर्व विश्वस्तांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हरी.